नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी सौ वैशाली सुनील धनगर आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील। नमस्कार विद्यार्थी बालमित्रहो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 3री करिता आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 विषय आहे मराठी। तर मराठीसाठी आपला जो आकारिक मूल्यमापन चाचणी आहे तर ती अशा प्रकारची आहे। त्याच्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव, वर्ग आणि दिनांक ह्या प्राथमिक आपल्याला माहिती याच्यामध्ये विचारलेली आहे ती भरायची आहे। त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा आणि कवितेच्या ओळी पूर्ण करा। इथं पहा रानगवताची फुले हा शब्द भरायचा आहे। रानगवताची फुलं, तिच्या कानामध्ये डुलं अन चाळीचा मोहर गळ्यामध्ये गळसर। दुसरा एक कवितेची ओळ आहे ती आहे, म्हातारी टिंबटिंब भरडते ढगात गडगड गडम थेंबासोबत वीज कोसळे कडम कडकड कडम। ह्याच्यामध्ये हरभरे हा शब्द लिहायचा आहे। त्यानंतर पहा तिसरी आहे, मरांगे मरांगे उरसकाठ। उरसकाठ हा शब्द आपल्याला इथं भरायचा आहे, मरांगे मरांगे फिसिहकाठ। तर हा झाला प्रश्न क्रमांक 1, तो होता 3 गुणांसाठी। त्याच्यानंतर एकूण गुण आहेत ह्या चाचणीला 15, तर त्याप्रमाणे 3 गुणांसाठी हे 3 कवितेतल्या ओळी आपल्याला पूर्ण करायच्या होत्या। प्रश्न क्रमांक 2 आहे, जोड्या जुळव। उदाहरणार्थ कडबा, कडब्याची असते पेंडी। इथं आपल्याला अ गट आणि ब गटामध्ये काही दिलेले आहेत शब्द पहा, लाकडाची, त्याच्यानंतर मेथीची, पुस्तकांचा आणि एका बाजूला दिलेला आहे गठ्ठा, मोळी आणि जुडी। तर लाकडाची असते मोळी, तर त्याप्रमाणे मी तर तुम्हाला कशा प्रकारे जोड्या जुळवायच्या ते दाखवलेलं आहे। मेथीची जुडी आणि पुस्तकांचा गठ्ठा। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्न क्रमांक 3 ह्या वरच्या 3 जोड्या जुळवल्यानंतर 3 गुण मिळणार आहेत। प्रश्न क्रमांक 3 याच्यामध्ये खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिही। त्याच्यासाठी 4 गुण आहेत, 4 शब्द आहेत पहा। ढग म्हणजे मेघ, घन, यातला कोणताही एक शब्द लिहिला तर 1 मार्क मिळणार आहे। दुसरा आहे धरती, धरती म्हणजे जमीन, धरणी। तिसरा आहे असंख्य म्हणजे मोजता न येणारे, अगणित, 2 शब्द आहेत त्याला। आणि चौथा आहे कडबा म्हणजे ज्वारी किंवा आपण जे कणस असतात त्याचा जो कापून उरलेला कणस काढून जो उरलेला भाग असतो तो त्याला म्हणतात कडबा, किंवा त्याला आपण सोप्या शब्दात आपण म्हणूया वैरण। तर अशा प्रकारे 4 गुण आपल्याला मिळणार आहेत अशा प्रकारे। त्याच्यानंतर पहा एका वाक्यात उत्तरे लिही। प्रश्न क्रमांक 4 आहे, याच्यासाठी 3 गुणांसाठी आहे। पहिला आहे, झाडावरून कोण हाक मारत होते? उत्तर आहे, झाडावरून खारुताई हाक मारत होती। प्रश्न दुसरा आहे, एकदा गंमत झाली या पाठातील मुलीचे नाव काय आहे? उत्तर आहे, एकदा गंमत झाली या पाठातील मुलीचे नाव मनुली आहे। आणि तिसरा प्रश्न आहे, कुंदापूर जवळच्या उमराच्या वाडीत कोण राहायची? उत्तर लिहायचंय, कुंदापूर जवळच्या उमराच्या वाडीत शिवानी राहायची। तर 3 गुणांसाठी हा 3 एका वाक्यात उत्तर होते। प्रश्न क्रमांक 5, खालील शब्दांना जोडून येणारे शब्द लिही, जसं गमती जमती। तर आपल्याला जिकडे तिकडे, पाला पाचोळा। हा झाला आपला मराठी विषयाचा आकारिक मूल्यमापन चाचणी। पाहू शकता तुम्ही अशा प्रकारची आहे। पहा दुसरा पेपर आहे आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1, सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स, स्टँडर्ड 3। तर सेमी माध्यमासाठी हा पेपर आहे। याच्यामध्ये स्टुडंट्स नेम, स्कूल नेम आपल्याला लिहायचं आहे। मार्क्स आहेत टोटल 15। क्वेश्चन फर्स्ट आहे, राईट द नंबर्स इन वर्ड्स। खाली संख्या अक्षरात लिही। इथं पहा पहिला आहे 43 लिहिलेला आहे, त्याचं स्पेलिंग आपल्याला लिहायचं आहे 43। त्याच्यानंतर 60 आहे पहा, 60 मीन्स 60, मराठीत 60 म्हणतात, 60 त्याचं स्पेलिंग लिहायचं आहे। 84 त्याचं स्पेलिंग आपल्याला अशा प्रकारे लिहायचं आहे। अशा प्रकारे 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे, राईट द नंबर्स इन वर्ड्स। त्याच्यानंतर क्वेश्चन 2, राईट द नंबर्स, अंकात लिहायचे। स्पेलिंग पहा, 99 म्हणजे
99 असं लिहायचंय. 77 अशा प्रकारे लिहायचंय. 77 यासाठी 2 गुण होते. त्याच्यानंतर क्वेश्चन 3 कंप्लीट द टेबल बिलो, खालील तक्ता पूर्ण कर. 2 मार्क्स साठी हा क्वेश्चन आहे. फिगर, याच्यामध्ये फिगर आहेत खाली इथं. नेम ऑफ द फिगर, नंबर ऑफ द एजेस अँड नंबर ऑफ द कॉर्नर्स. म्हणजे मराठीत पहा आकृती, आकृतीचे नाव, कडांची संख्या आणि कोपऱ्यांची संख्या. ही जी आकृती आहे, फिगर आहे, हे स्क्वेअर, त्याला 4 एजेस म्हणजे 4 कडा असतात आणि 4 कॉर्नर्स म्हणजे 4 कोपरे असतात. त्याच्यानंतर हा ट्रायंगल, त्याला 3 एजेस असतात म्हणजे 3 कडा आणि 3 कोपरे म्हणजे 3 कॉर्नर्स असतात. 3 अशा प्रकारे पहा. स्क्वेअरला 4 एजेस 4 कॉर्नर्स, ट्रायंगलला 3 एजेस अँड 3 कॉर्नर्स. तर हा 2 मार्कासाठी प्रश्न होता. क्वेश्चन नंबर 4 राईट द नंबर्स जस्ट बिफोर अँड जस्ट आफ्टर. संख्येच्या लगतची आधीची आणि लगतची नंतरची संख्या लिहायची आहे. इथं पहा, इथं 218 आहे, जस्ट बिफोर 217 आणि जस्ट आफ्टर 219. दुसरा क्वेश्चन आहे याच्यामधला सब क्वेश्चन. 100 दिलेला आहे आपल्याला, इथे लिहिलेला आहे. 100च्या जस्ट बिफोर 99 अँड 100च्या जस्ट आफ्टर 101. आणि 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर पहा पुढे, पुट द राईट सिम्बॉल लेस दॅन और ग्रेटर दॅन बिटवीन द नंबर्स इन इच पेअर. 2 मार्क्स याच्यासाठी आहेत. म्हणजे खाली संख्यांच्या जोडीमध्ये पेक्षा लहान किंवा पेक्षा मोठे अशा योग्य चिन्हांचा वापर करून लिही. इथं पहिला आहे पहा 427 आणि इकडे आहे 267. मग आपल्याला पहा, इकडे आपण त्याचं सिम्बॉल केलेलं आहे. 2 जे टोक आहेत ते इकडे केलेलं आहे. म्हणजे काय, तर 427 इज ग्रेटर दॅन 267. याच्यापेक्षा हे मोठे आहेत. अशा प्रकारे ह्याचं वाचन आपल्याला करायचं आहे. किंवा दुसऱ्या प्रकारे सुद्धा तुम्ही याचं वाचन करू शकता. तर त्याच्यामध्ये पहा, असं सिम्बॉल आपल्याला ग्रेटर किंवा बिगर शब्द वापरू शकता. 427 इज बिगर दॅन 267. त्याच्यानंतर पहा 819 आहे आणि 890 आहे. इथं 3 अंकी आहेत आणि इथं सुद्धा 3 अंकी आहेत. तर 819 इज स्मॉलर दॅन 890. किंवा आपण लेस दॅन दोन्ही शब्द वापरू शकता. ग्रेटर, लेस, बिगर, स्मॉलर असे शब्द याच्यामध्ये वापरले तरी चालतं. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे पहा, राईट द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द फॉलोइंग नंबर्स. खाली संख्यांची विस्तारित रूप लिही. 287. आपण इथं वाचतानाच पहा 200 म्हणतो म्हणून 200 लिहायचं. प्लस 80 म्हणजे 80 लिहिलं, प्लस 7. हे झालं त्याचं एक्सपांडेड फॉर्म. एका गुणांसाठी आहे 1 मार्क्स. क्वेश्चन नंबर 7 राईट द नंबर फ्रॉम इट्स एक्सपांडेड फॉर्म. म्हणजे विस्तारित रूपावरून संख्या लिहायची. म्हणजे इथं पहा 400 प्लस 60 प्लस 7 याची बेरीज करा. आपण याला 400 म्हणतो, इथं 400 म्हणजे 4 लिहायचं, 60 म्हणजे 6 आणि 7 म्हणजे 7. तर किंवा असं जम तुम्हाला जर आलं नाही तर डायरेक्ट तुम्ही उभी बेरीज करून त्याची लिहू शकता इथं. तर एका गुणासाठी हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8 याच्यामध्ये ऍड आहे पहा, बेरीज करा. 513 प्लस 365. 513 प्लस 365. तर याची आपल्याला बेरीज करायची पहा. तर इथं पहा युनिटची बेरीज 3 प्लस 5 8, 6 प्लस 1 7 आणि 5 प्लस 3 8. आणि उत्तर इथं आपल्याला ह्या बॉक्समध्ये लिहायचं आहे 878. क्वेश्चन नंबर 9 हा सुद्धा एक मार्काचा क्वेश्चन आहे. 853 मायनस 202. 3 मधून 2 कमी केले तर 1 येतात. 3 मायनस 2 1, 5 मायनस 0 5 आणि 8 मायनस 2 6. तर ह्याचं जे उत्तर आलं ते 651. आता आपण हा पेपर आहे पहा, सेमी माध्यमचा मॅथमॅटिक्सचा पेपर आहे.
त्याच्यानंतर आपण मराठी माध्यमचा पेपर पाहणार आहोत. आकारिक मूल्यमापन गणित माध्यम गणित विषयाचा जो पेपर आहे तो आहे मराठी माध्यमासाठी इयत्ता 3री करिता. जी प्राथमिक माहिती आहे ती अशा प्रकारे आहे. प्रश्न क्रमांक 1 आहे, खालील संख्या अक्षरात लिही. पहिला इथं 3 प्रश्न आहे. त्याच्यामध्ये खालील संख्या अक्षरात लिही. 43 इथं आपल्याला अक्षरात लिहायचंय. त्यानंतर ही संख्या आहे 60 अक्षरात लिहायचंय. 84 अशा प्रकारे 3 गुणांसाठी हा प्रश्न होता. प्रश्न दुसरा, खालील संख्या अंकात लिही. इथे लिहिलेला आहे 99 म्हणजे 9.9 एकक अशा प्रकारे लिहायचं. 50 म्हणजे 5.0 एकक. त्याच्यानंतर प्रश्न हा 2 गुणांसाठी प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 3, खालील तक्ता पूर्ण कर. इथं आकृतीचे नाव, कडांची संख्या, कोपऱ्यांची संख्या. ही आकृती आहे चौरस. चौरसाला 4 कडा असतात, 4 कोपरे असतात. हा ही आकृती आहे त्रिकोण. इथं लिहायचे त्रिकोण, 3 कडा 3 कोपरे. 2 गुणांसाठी प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 4, खालील संख्येच्या लगतची आधीची आणि लगतची नंतरची संख्या लिही. पहा इथं 218 आहे. त्याच्यात लगतची अगोदर म्हणजे लगतची आधीची म्हणजे लगेच त्याच्या अगोदर येणारी 217 आणि 218 नंतर लगेच येणारी 219. त्याच्यानंतर इथे 100 दिलेला आहे. 100च्या लगतच्या आधीची 99 आणि 100च्या नंतरची 101. तर हा 2 गुणांसाठी प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 5, खालील संख्यांचे विस्तारित रूप लिही. इथं आपण 287 त्याचा आपल्याला आपण जसं उच्चार करतो 200 प्लस किंवा अधिक 80 अधिक 7 467 400 अधिक 60 अधिक 7. तर हे 2 गुणांसाठी हा प्रश्न होता. हे विस्तारित रूप असं त्याचं लिहायचंय तुम्हाला. त्याच्यानंतर खालील संख्यांच्या जोडीमध्ये पेक्षा लहान आणि पेक्षा मोठे या चिन्हांचा योग्य वापर करून लिही. 427 मोठी आहे 267 पेक्षा. त्याच्यानंतर पाहिजे 819 लहान आहे 890 पेक्षा. जी संख्या ज्याप्रमाणे ती अगोदर वाचायची असते. समजा ही संख्या जी आहे पहिली ती कशी आहे, लहान आहे की मोठी आहे. त्यानंतर उभी बेरीज हा जो प्रश्न आहे 2 गुणांसाठी आहे. उभी बेरीज कर. प्रश्न क्रमांक 7, 513 अधिक 365 उभी लिहून घ्यायची. एकक खाली एकक, दशक खाली दशक आणि 5 3 3 8 6 1 7 अशा प्रकारे 5 3 8 878 अशा प्रकारे उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8, उभी वजाबाकी कर. 853 वजा 202 3 वजा 2 1 5 वजा 0 5 8 वजा 2 6. तर उत्तर आलेलं आहे 651. 1 गुणांसाठी हा प्रश्न. तर अशा प्रकारे ही 15 गुणांची ही चाचणी होती. तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे आपला तो आहे सब्जेक्ट इंग्लिश. तर इंग्लिशचा जो सब्जेक्ट इंग्लिश आकारिक मूल्यमापनाचा जो पेपर आहे तर तो 3ऱ्या इयत्तेकरिता अशा प्रकारचा आहे. मार्क्स टोटल आहेत 15. याच्यामध्ये क्वेश्चन 1 जो आहे तो पहा 4 मार्क्ससाठी आहे. रीड द वर्ड्स अँड जॉईन द पिक्चर्स. शब्द वाचा आणि जोड्या जुळव. याच्यामध्ये पहा इकडं एक ग्रुपमध्ये काही चित्र आहेत. डॉग आहे, फिश, मॅन आहे आणि नेट आहे. आणि इकडे त्याचे स्पेलिंग दिलेले आहेत. MANDOG NET फिश FISH. मॅनचं इथं पहा डॉगची जोडी DOG डॉग, फिश FISH, MAN मॅन, NET नेट. तर 4 मार्क्ससाठी हा पेअर्स जॉईनिंग द पेअर्स होता. त्याच्यानंतर क्वेश्चन 2, स्पॉट द लेटर इन वर्ड्स जॉईन द सेम लेटर्स. आता इथं पहा दिलेले अक्षर दिलेल्या शब्दात शोध सारखी अक्षरे जोड. 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे. इथं लेटर आहे B आणि B पहा जिथं जिथं तुम्हाला स्पेलिंग ह्या शब्दांमध्ये B दिसेल त्याला ते जॉईन केलेलं आहे. पहा BAT बॅट मध्ये B आहे, हॅबिट मध्ये B आहे, रबर मध्ये डबल B आहे. पहा
टबमध्ये अशा प्रकारे. त्यानंतर सी आहे अशा प्रकारे, सी कप मधला सी, क्रीम मधला सी, कॅट मधला सी, कॉक मधला सी आणि लॉक मधला सी. त्यानंतर पी पंप, स्टॉप, पॉट, ऍपल, प्लीज. तर पहा पी जोडलेले आहेत. टायगर, टी, हे लेटर आहे टी, याच्यामध्ये टायगर टी, स्टँड मध्ये टी, टी आणि टी. पहा हे लेटर्स पुन्हा आपण पहा बी, सी, पी, टी अशा प्रकारचे आहेत, तर ते जोडलेले आहेत. त्याच्यानंतर लुक ॲट द पिक्चर अँड नेम द ऍक्शन. चित्र पाहायचे आणि कृती लिहायचे. पहा इथं खाण्याची ऍक्शन करत आहे, इटिंग त्याला म्हणतात. इथं ही मुलगी वाचण्याची ऍक्शन करत आहे, रिडिंग लिहायचं इथं आपल्याला. आता हा जो क्वेश्चन आहे 2 मार्क्ससाठी आहे. त्याच्यानंतर 5 गुणांसाठी हा खालचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 4. लुक अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. इथं काही शब्द दिलेले आहेत. बॅग, बॅट, बॉय, बनाना, कॅप, कॅट, क्लॉक, कॅरट, पॅन, पॅरोट, पॉट, पोटॅटो, टेबल, टँक, टोमॅटो, टॉप, बॉल, कॉक, पॉन्ड, टायगर. तर हे जे आहेत ते शब्द आपण अशा प्रकारे पाहिले. आता ह्याच्यामध्ये काही प्रश्न आपल्याला इथे विचारले. फाइंड अँड नेम द फॉलोइंग फ्रॉम चार्ट. तर त्याला पुढील गोष्टी शोधा आणि नावे लिहा. जो याच्यामध्ये 5 सब क्वेश्चन आहेत. 2 ॲनिमल्स, याच्यामध्ये कोणकोणते ॲनिमल्स आहेत म्हणजे प्राणी. याच्यामध्ये कॅट लिहा, टायगर लिहा. 2 थिंग्स वी ईट, आपण कोणत्या 2 गोष्टी खातो. आता आपण पहा याच्यामध्ये काही फळं सुद्धा आहेत आणि काही आपण फळभाजी सुद्धा आहेत, ते सुद्धा आपण खातो की नाही. म्हणजे बनाना, कॅरोट लिहू शकता, पोटॅटो, टोमॅटो हे सुद्धा इथे लिहायचे. 2 बर्ड्स, कोणते 2 पक्षी लिहा. पॅरोट. त्याच्यानंतर पहा इथं कॉक आहे, हा एक पक्षी आहे. त्याच्यानंतर 2 बर्ड्स आपण झालं पॅरोट आणि कॉक. 2 थिंग्स यू प्ले विथ, 2 गोष्टी अशा की ज्याच्यासोबत आपण खेळतो. याच्यामध्ये बॅट आहे. त्याच्यानंतर पहा असं शोधायचं सगळ्या ह्याच्यामध्ये. टॉप आहे, भोवरा आणि बॉल आहे, म्हणजे बॅट, बॉल आणि टॉप ह्या गोष्टी आहेत की ज्याच्याशी आपण खेळतो. त्याच्यानंतर 5 लेटर वर्ड्स, 5 अक्षरी शब्द याच्यामध्ये शोधायचे. पहा यासाठी आपण शब्दच पाहायचे लाईननं. क्लॉक शब्द आहे पहा 5 अक्षरी. टेबल आहे, टायगर आहे. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपल्याला 5 गुणांसाठी आहे पहा. इंग्रजीचा पेपर आहे, पुन्हा पाहू शकता तुम्ही. आणि आता पुढचा जो शेवटचा पेपर आहे तो आहे आपला याच्यामधला, तो आहे परिसर अभ्यास. एकत्रितपणे सगळे विषय याच्यामध्ये घेतलेले आहेत पहा. मराठी, त्याच्यानंतर गणित, माध्यम मराठी आणि सेमी दोन्ही याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर इंग्लिश घेतला आणि आता हा 5वा पेपर आहे परिसर अभ्यास. ते परिसर अभ्यास हा पेपर 15 गुणांसाठी आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1. याच्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिली प्राथमिक माहिती तुम्हाला ज्या दिलेली आहे ती भरायची आहे तुम्हाला. प्रश्न क्रमांक 1 आहे योग्य जोडा जुळव, 4 मार्क्ससाठी आहे पहा. अ गट आणि ब गट याच्यामध्ये सरडे, घार, फुलपाखरू आणि मासे एका बाजूला आहेत. ब गटामध्ये 6 पाय असतात, पाण्यात राहतात, सरपटतात, आकाशात उंच भराऱ्या घेऊ शकतात. तर सरडे सरपटतातला जोडी लावायचे. घार आकाशात उंच भराऱ्या घेऊ शकते. फुलपाखराला 6 पाय असतात म्हणून त्याला कीटक म्हणतात पहा. आणि मासे आहेत ते पाण्यात राहतात. तर 4 गुणांसाठी हा प्रश्न होता योग्य जोड्या जुळव. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे गाळलेले शब्दभर, 3 मार्क्ससाठी आहेत. त्याच्यामध्ये पहा घोड्याच्या निवाऱ्याला तबेला म्हणतात. हा पहिला एक त्यातला एक रिकामी जागा आहे. त्याच्यानंतर सूर्य ज्या बाजूने उगवतो ती पूर्व दिशा आणि सूर्य ज्या बाजूला मावळतो ती पश्चिम दिशा. तर आपल्याला पूर्व आणि पश्चिम हे दोन्ही शब्द इथं लिहायचे. ते काय गुणासाठी आहे पहा. त्याच्यानंतर 3रा आहे रायगड किल्ल्यामुळे रायगड जिल्हा ओळखला जातो. तर एवढं लिहिल्यावर आपल्याला 3 गुण मिळणार आहेत. त्याच्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 3 एका वाक्यात उत्तरे लिही, 5 गुणांसाठी आहे पहा. 5 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. आपण राहत असलेल्या जिल्ह्याचे नाव लिही. तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे. जसं आता मी इथं बुलढाणा लिहिलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही लिहायचं आहे तुमचा जिल्हा. त्याच्यानंतर पहा अंगावर पिसे असणारे 2 पक्षी लिहा.
याच्यामध्ये अंगावर पिसे असणारे पक्षी म्हणजे कोंबडी, कबूतर, घार, कोंबडा अशा प्रकारे लिहू शकता तुम्ही. आणखी पक्षी असतं जसं अंगावर पिसे असणारे पोपट सुद्धा लिहू शकता. त्याच्यानंतर तुमच्या घरातील लाकडापासून तयार केलेल्या 2 वस्तूंची नावे लिहा. टेबल, खुर्ची, पलंग, कपाट. आणखी तुम्ही ड्रेसिंग टेबल, दिवाण, बऱ्याच खिडकी, दरवाजा असं सुद्धा लिहू शकता. त्याच्यानंतर सरपटणाऱ्या 2 प्राण्यांची नावे. याच्यामध्ये सरपटणारे प्राणी जे आहेत ते साप आहे, सरडे आहेत, पाली आहेत. हे याच्यामध्ये कोणत्याही 2 प्राण्यांची तुम्ही नावं लिहू शकता. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक याच्यामधला 5 आहे. उपप्रश्न, काळाचे 3 भाग कोणते? तर काळाचे 3 भाग आहेत ते वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. हा झाला 5 गुणांसाठी 5 प्रश्न होते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4, चुकी बरोबर ते लिही. अनेक वस्त्यांची मिळून गाव तयार होते. बरोबर आहे. अनेक वस्त्या मिळूनच गाव तयार होत असते. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा, वनस्पती निर्जीव आहे. तर हे चूक आहे. वनस्पती सजीव आहेत. त्या फक्त एका जागेवरून दुसऱ्या जागी हलत नाही, एवढंच फक्त आहे. परंतु बाकी सगळ्या ज्या क्रिया असतात त्या आपल्या सजीवांसारख्याच असतात. त्याच्यानंतर तिसरा आहे, काल हा शब्द भूतकाळ दाखवतो. तर काळ म्हणजे आपण म्हणतो काळाला, तर काल हा शब्द भूतकाळ दाखवतो म्हणून बरोबर लिहायचे. तर अशा प्रकारे हा 15 गुणांसाठीचा हा परिसर अभ्यासचा पेपर आहे. अशा प्रकारे आहे. तर एकत्रितपणे पहा. आकारिक मूल्यमापन चाचणी, परिसर अभ्यास विषयासाठी आहे पहा. तर एकत्रितपणे पहा सगळे विषय याच्यामध्ये मी घेतलेले आहेत. मित्रांनो, हा आकारिक मूल्यमापन चाचणीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि माझ्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.